हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत एकदम छोटे छोटे पर्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी उरलेल्या कपड्यापासूनच तुम्ही हे पर्स बनवू शकता आणि काही वेगळं कटिंग नाहीये, एक सिंपल कटिंग आहे आणि त्यापासून खूप छान छान डिझाईन्स तुम्हाला मी आज दाखवणार आहे। या तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा हळदी कुंकवाचं वाण म्हणून नक्की देऊ शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे जे ब्लाउज पीस असतात साड्यांमधले उरलेले किंवा तुम्ही ब्लाउज शिवल्यानंतर जे कापड उरतात, कारण आपल्याला एकदम छोटंसं कापड लागणार आहे, तर त्यापासून तुम्ही हे पर्स शिवू शकता। किंवा तुमचे ड्रेस असतील खराब झाले असतील, त्याचा काहीतरी पार्ट तुम्हाला छान वाटत असेल तर त्यापासून सुद्धा बनवू शकता। तर इथे बघू शकता मी 14 इंच उंच आणि 9 इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे। तर आपल्याला साइज थोडी कमी जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता। तर मी सेम मटेरियल जे घेतलेलं आहे त्याचनुसार अस्तर आणि कापडी कॅनव्हास मी कट करून घेतलेला आहे। जर कापडी कॅनव्हास नसेल तर साधा कॅनव्हास घ्या किंवा स्पंज फोम जो मिळतो पर्समध्ये घालायचा तो घ्या किंवा यूज अँड थ्रो वाल्या ज्या बॅग मिळतात कापडी त्या सुद्धा तुम्ही घालू शकता। तर अशा पद्धतीने आपण कापड ठेवायचे आहेत। ज्या पहिल्यांदा मेन फॅब्रिक, त्यावरती अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास, आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टिच करू शकता। अगदी इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला हे पॉकेट किती उंचीचं पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मेजरमेंट घेऊ शकता। तर मी इथे 5 इंचाचं पॉकेट घेतलेलं आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला मोबाईल किंवा पैसे, गॉगल असेल, चावी असेल हे तुम्ही ठेवू शकता। तर 5 इंच किंवा तुम्ही 5.5-6 इंच सुद्धा घेऊ शकता, 4.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर तुम्ही तुमचा मोबाईल किंवा तुम्हाला किती हाईटचा पाहिजे पर्स त्यानुसार तुम्ही हा पॉकेट आहे तो ठेवू शकता। तर अशा पद्धतीने फक्त फोल्ड करायचं आहे। फोल्ड कोणत्या पद्धतीने करायचं आहे हे फक्त थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर तुम्ही पटकन हे स्टिच करू शकता। खूप झटपट होणार आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी टाइम घालवता तुम्ही हे पर्स बनवू शकता। खर्च सुद्धा कमी आहे, त्यामुळे तुम्ही गिफ्ट देण्यासाठी, रिटर्न गिफ्टसाठी अशा पर्स बनवू शकता। वाण देण्यासाठी आता भरपूर सारे हळदी कुंकवाच्या वेळी वाण देतात, तर अशा पद्धतीने तुम्ही पर्स ह्या गिफ्ट करू शकता। तर अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही पिन्स लावून व्यवस्थित सिक्युअर करून तुम्ही जर टिप दिल्या तर फिनिशिंग सुद्धा छान येणार आहे। साइडहून टिप देऊन घेतलेले आहेत। आता आपण जे कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि आपण कापड पलटी करून घ्यायचे। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होणारी आहे आणि यामुळे धागे दिसत नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता। आपली पहिली पर्स आहे ती रेडी झालेली आहे। किती झटपट आहे आणि तुम्ही सुद्धा पटकन अशा काही छान छान पर्स वेगवेगळ्या कलर्समध्ये बनवून तुम्ही विकू सुद्धा शकता। तुम्हाला किती खर्च होईल त्यानुसार आणि तुमचा किती वेळ गेलेला आहे त्यानुसार तुम्ही याची प्राइस ठरवू शकता। तर मी सेम अशाच पद्धतीने मी खणची सुद्धा एक पर्स शिवलेली आहे। खणच्या पर्स तर अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि सर्वांना आवडतात, तर तुम्ही त्या सुद्धा नक्की ट्राय करा। आता आपली असणार आहे दुसरी पर्स। तर दुसऱ्या पर्ससाठी सुद्धा मी ब्लाउज पीस मधलंच कापड घेतलेलं आहे। सेम मी अस्तर आणि कापडी कॅनव्हास घेतलेला आहे। फक्त याचे मेजरमेंट्स थोडेसे उंचीला आहेत, ते जास्त आहेत, म्हणजे 14 इंचाऐवजी 19 इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला तर 9 इंच आहेच। तर हे डबल पॉकेटचं आपली ही पर्स असणार आहे, पण कटिंग अगदी सिंपल आहे, कारण हे पीस फक्त अशा पद्धतीनेच कट करायचेत। यानंतर कटिंग कुठेही लागत नाही, फक्त सिंपल पॉकेट्स बनवायचेत।
तर अशा पद्धतीनेच मी एक टिप देऊन घेतलेली आहे आणि जेवढे पॉकेट्स तुम्हाला ज्या उंचीचे पाहिजेत त्या उंचीचे तुम्ही करू शकता। इथे मी 4 इंचाचं पॉकेट बनवणार आहेत, 2 पॉकेट्स बनवणार आहे इथे मी। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। आणि मी कशा पद्धतीने फोल्ड करते कापड ते फक्त थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला नक्की जमेल। आणि खूपच सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी ही पर्स तयार होते। 2 पॉकेट्स असल्यामुळे खूप यूजफुल सुद्धा आहे ही पर्स। तर एकदम सिंपल फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला स्टिच करायचं आहे। इतकी सोपी पर्स तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल। 2 पॉकेट्सची, काही कोणतंही कटिंग नाही आहे, काही खूप जास्त मेजरमेंट्स नाही आहेत आणि ह्या पर्स तुम्ही नक्की कोणालाही गिफ्ट करू शकता। अशा पर्स आहेत तर नक्की ट्राय करून बघाच। आपली ही पर्स सुद्धा रेडी झालेली आहे। अगदी सुंदर दिसते। थोडासा वरचा आकार मी वेगळा केलेला आहे आणि इतकी अट्रॅक्टिव्ह पर्स आणि वापरायला तुम्ही कोणतीही काठपदर साडी असेल त्यावरती तुम्ही हे यूज करू शकता, फंक्शनला सुद्धा यूज करू शकता। इतकी सुंदर आणि झटपट बनणारी ही पर्स आहे। तुम्हाला या दोन्ही पर्समधली कोणती पर्स आवडली हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कारण मी जितकं मला सोप्या पद्धतीने सांगता येईल तितके मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर नक्की ट्राय करून बघा।